आपण पाहताय आपला आवाज न्यूज आणि एक धक्कादायक बातमी आपण पाहतोय ती आहे मान तालुक्यातील डोंगर पट्ट्यात भीषण वणवा, वनसंपदा, गवत व लहान वन्यजीवांचे मोठे नुकसान। मान तालुक्याच्या दक्षिण भागातील पोकळेवाडी, विरळी आणि चिल्लारवाडी या गावांच्या डोंगर परिसरात रविवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमुळे परिसरातील वनसंपदा, जनावरांच्या चाऱ्यासाठी असलेले गवत आणि काही ठिकाणी झाडे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला विरळी बाजूकडून आग लागण्यास सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग काही वेळातच पोकळेवाडी आणि सिद्धनाथ डोंगर परिसरात वेगाने पसरली। त्यानंतर हीच आग पुढे चिल्लारवाडी येथील येडोबा डोंगर परिसराकडे सरकल्यामुळे डोंगरावरील गवत आणि झाडांचं मोठं नुकसान झाल्याचं माहिती मिळत आहे। दरम्यान या परिसरात असलेल्या पवनचक्कीच्या भागालाही आगीच्या ज्वाळांनी वेढा दिला होता। अनेक किलोमीटरच्या परिसरात वनसंपदेचे नुकसान झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। गवत जळून खाक झाल्याचं स्पष्ट होतंय। आग विझवण्यासाठी विरळी, पोकळेवाडी आणि चिल्लारवाडी या तीनही गावातील युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, मात्र वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळं आग नियंत्रणात आणणं अवघड होतं। काही ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। वन अधिकारी अमित मुळीक यांनी सांगितलं, या आगीची माहिती आम्हाला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मिळाली। त्यानंतर तात्काळ काही कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून ग्रामस्थांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात आली। दरम्यान काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग खटाव तालुक्यातील पाचवड डोंगर परिसराकडून लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। मात्र आग नेमकी कशी लागली याचा शोध वन विभागाकडून घेतला जात आहे। या घटनेमुळे परिसरातील खाजगी झाडं, गवत आणि काही पिकांचंही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि वनसंपदा नष्ट झाल्यामुळे वनप्रेमी नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।